अजित पवार हटाओ महाराष्ट्र बचाओ ह्या घोषणेपासून सैनिक समाज पार्टीने प्रचाराला सुरुवात केली आहे। कारण सैनिक समाज पार्टीबरोबर आलेले डॉक्टर दरेकर साहेब यांची स्लोगनच आहे गोरगरिबांचे तारणहार आणि भ्रष्टाचारांचे कर्दनकार। त्यामुळे ह्या घोषणेचा एकत्र करून हे शक्य करायचं आहे। कारण तोडा आणि फोडा झोडा हा जो युद्धनीतीचा प्रकार आहे तो सैनिक समाज पार्टी मार्फत आधी अजित पवार गट हटाओ आणि महाराष्ट्र बचाओ ही घोषणा देण्यात आलेली आहे। कारण जे भाजपला शक्य झालं नाही, नरेंद्र मोदी साहेबांनी 8 दिवसापूर्वी घोषणा केली होती की अजित पवारांची 70,000 कोटीची फाईल बंद झाली नाही आणि 8 दिवसातच मोदी साहेबांच्या घोषणेच्या 8 दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची साथ घ्यावा लागली। म्हणून हे अशक्यप्राय भाजपला शक्य न झालेली गोष्ट आहे। त्यामुळे हा महाराष्ट्र लुटला गेला आहे, या प्रवृत्तीने अजित पवार गटाच्या प्रवृत्तीने लुटला गेला आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांचे जेवढे कोणी कार्यकर्ते असतील त्यांचा सगळ्यांचा गोषवारा घेतला, ऑडिट केला असता अंजली दमानिया ओढून सांगत आहे यांचे असे घोटाळे तसे घोटाळे, पार्थ पवारचा घोटाळा, त्यांच्या प्रॉपर्टीचा घोटाळा, किती प्रॉपर्टी असेल ते अगणित आहे। त्यामुळे महाराष्ट्र लुटला गेला आहे। आता सैनिक समाज पार्टीने हा ध्यास घेतला आहे, जे भाजपला शक्य नाही झालं ते शक्य करून दाखवायचं आहे आणि ते शक्य तेव्हाच होणार आहे जेव्हा एकेकाला फोडून वेगळं करायचं आहे। आपल्याला फक्त आता अजित पवार गटाची राष्ट्रवादी टार्गेट करायची आहे आणि त्यामुळेच हा जो स्लोगन दिलेली आहे डॉक्टर दरेकरांनी दिलेली आहे। कारण आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा अंमल घ्यायचा आहे, याचा एज्युकेशन करायचं आहे। यांना हटवण्यासाठी जनता आतुर आहे, परंतु यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांच्या प्रवृत्तीचे आहेत, भूमाफिया आहेत, गुंड आहेत, बिल्डर आहेत, ठेकेदार आहेत, व्हॉट एव्हर इट इज महाराष्ट्रभर पसरलेले आहेत। या सर्वांना हटवायचं म्हटले तर ही एक सुवर्ण संधी आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण एकाला चुन के बाहर निकाल सकते हैं। यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे सदस्य म्हणून उमेदवार म्हणून पुढे येणारच आहे आणि त्यामुळे ते सोपं जाणार आहे। त्यामुळे आता ही स्लोगन आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला हटाओ ही मोहीम राबवायची आहे आणि ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी करायची आहे। सोपं जाणार आहे कारण आपल्याला कोणीही सज्जन माणूस, कोणीही सज्जन देशभक्त इमानदार माणसाची गरज आहे आणि ते सर्व यामुळे येणार आहेत। खड्या गव्हाबरोबर खिळे रगडले जाऊ नये यासाठी आपल्याला हे खडे बाहेर काढायचे आहेत आणि हे खडे बाहेर काढण्यासाठी समाजातील सज्जन नागरिकांची साथ मिळणार आहे, मतदारांची साथ मिळणार आहे। मतदार आतुर झाला आहे केव्हा हा अजित पवारची राष्ट्रवादी हटवल्या जाईल आणि महाराष्ट्र सुखाने जगेल। कारण यांच्याकडे असलेल्या प्रॉपर्टीचं वजन महाराष्ट्राच्या तिजोरीपेक्षा जास्त आहे। त्यामुळे आम समाजातील नागरिक भरडला गेला आहे। त्यानेच सांगितलं होतं की शेतकऱ्यांना फुकट खाण्याची सवय झाली आहे आणि एकदा तर त्यांच्या नेत्यांनी सैनिक समाज पार्टीच्या ऐकिवात आहे की माजी सैनिकांना पण त्यांनी अपमानित भाष्य केलं होतं। त्या वेळेला ह्या उठाव झालेले आहेत। म्हणून आता एकमेव पर्याय आहे सर्वांना टार्गेट करण्याऐवजी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हरवणं म्हणजे हरवणं। कारण आपल्याबरोबर महाराष्ट्रातील 13 करोड जनता आपल्याबरोबर आहे, ह्या विचारधारेबरोबर आहे। म्हणूनच डॉक्टर दरेकर आणि सैनिक समाज पार्टीने हा पुढाकार घेतला आहे।
लोहा गरम हो गया मार दो हथौडा या युद्ध नीतीप्रमाणे आत्ताच्या या निवडणुकीमध्ये फक्त एकमेव उपाय, एकमेव स्लोगन, एकमेव ध्येय, राष्ट्रवादी अजित पवार गट हटाओ ही मोहीम राबवायची आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी साथ देण्याचं ठरवलं आहे. म्हणून तुमचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.